हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये टू कपल वन स्टोरीमध्ये. मी मोनाली. मी शीतल. आजचा हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे आणि आमच्या नवऱ्यांनी असं ठरवलंय की ते आज आम्हाला डिनर खाऊ घालणार आहेत. तर चला बघूया ते आपल्याला काय खाऊ घालणार आहेत ते. मग ज्ञानेश्वर काय करायचं? आज शनिवार आहे का, तर ठीक आहे. मला असं वाटतं शनिवार आहे म्हटल्यावर आपण आज मस्त पैकी ना शेवगा भाजी यांच्यासाठी बनवू. अरे वा. आणि यांना आवडेल कारण चांगली बनवते ते. आपल्याला पण काही स्वयंपाक बनवून एवढं अवघड नाही. हो ना, बनवलंय आपण. बायाला दाखवते का स्वयंपाक बनवून इतकं सोपं नाही वगैरे वगैरे. करू आपण स्वयंपाक यांच्यापेक्षा भारी भाजी बनवून दाखवू. मग भाजी घ्यायला जायला लागेल. आपल्याला शेवगा मसाला बनवायची म्हटल्यावर आपल्याला शेवगा आणावं लागेल. शेवगा मसाला आपण 30 मिनिटाच्या आतून शेवगा मसाला बनवून घेऊ आपला. छान छान. मार्केटमधून आता मस्त पैकी आपण मसाला शेवगा बनवणार डाळवा स्टाईल. बघू कशी भाजी होते. आपण आणलेला आहे मार्केटमधून जाऊन शेवगा आणलेला आहे. पावशेर शेवगा आहे 4 जणांच्या भाजीसाठी. त्याच्यानंतर आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हा कांदा लागणार आहे भाजीसाठी. त्याच्यानंतर ही हरभऱ्याची डाळ थोडीशी आपल्याला. नंतर आपण खोबरं पण घालणार आहोत भाजीसाठी. आणि हा लसूण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला लसूण लागणार. तर ठीक आहे, आपण आता तयारी करू. तर मी सांगतो कसं करा तुम्ही. हा माणूस जरा नवीन आहे त्या माणसाला मी सांगतो कसं करायचं. तुम्ही काय करा, खोबरं किसा आता पहिले. खोबरं किसून तयार करा. तोपर्यंत मी शेवग्या शेंगा कट करून घेतो. खोबरं किसा आपल्याला. हा एक असं 3-4 चमचे खोबरे लागेल. तेवढं खोबरं किसा मी शेंगा टाकतो तोपर्यंत. शेंगाची साईज अशी मस्त करा. खोबरं 30 मिनिटाचा वेळ आहे. 30 मिनिटात कम्प्लीट करायचं आपल्याला. अवघड आहे, पहिल्यांदा करतो. मी सांगतो तुम्हाला, असं काय एवढं अवघड नाही. त्या सगळ्या हॉटेलमध्ये लेडीजच नाही राहत स्वयंपाक करायला, माणसं स्वयंपाक करते. हॉटेलचं सगळ्यात भारी भाज्या राहते उलट घरच्यापेक्षा. काही अवघड नाही पडत. मोदी साहेबांनी काय सांगितलेलं आहे, आत्मनिर्भर बना. त्याच्यामुळे बायकोला निर्भर नाही राहायचं स्वयंपाका पाण्याच्या बाबतीत. पोटा पाण्याच्या बाबतीत आपण आपला विचार करायचा. भूक लागली मला. अजून अर्धा तास तुम्हाला. शेंगदाणे पास कर ना, खाता खाता. शेंगदाणे हा घ्या, शेंगदाणे घ्या. खोबरं पण घे शेंगदाणे बरोबर. यांच्यापेक्षा तो भाजी बनवा. याच्यात मला काही सांगता नाही कारण मी खाल्लेली यांच्या भाज्या नाही का. ठीक आहे, म्हणजे त्याही चांगल्या बनवता असं नाही म्हणतो मी. रोज रोज खाऊन बस शेंगा झालेल्या आपल्या. 4-5 मिरच्या घेतो मी. शेंगा झालेल्या आहे 4-5 मिरच्या आपण हिरव्या मिरच्या पाहिजे. कांद्यांची हाल चालली इथं तर. कसं व्हायचंय? कांद्याची काय हाल नाही चालत. टेन्शन नाही. तुम्हाला थोड्या वेळानं इनसिक्युरिटी फील होणार आहे. बाबा आपलं इथे वर्चस्व होतं की हा मी स्वयंपाक करते घरामध्ये, सगळ्या जेव घालते. जाणार आहे. हे आमच्यासाठी चांगलंच आहे ना. तर आम्हाला जर चांगलं खायला भेटणार असेल तर आम्ही कशाला इनसिक्युरिटी फील करू? तुम्हाला 4 लोकांचे टोमणे मारे सवय राहते ना की आम्ही स्वयंपाक बनवतो 2 टायमाचा भांडे असं काही नाही. आम्ही उलट अभिमानाने सांगू, आमचा नवरा आम्हाला करून खाऊ घालतो चांगलं. डेलीचं आपलं काम होऊन जाईल. नाही डेलीचं कोण करणार. पण मग आपल्याला दुसरे कामं नाही काय. तुम्हाला खरंच वाटतंय का तुमचं 30 मिनिटात होणार आहे भाजी? झालं आता काय आता राहिलं. काय किसान झालंय. One eternity later. कांदे लावायला झालंय. आता काय भाजी बनवायची. बस होईल. खोबरं भरपूर. तुम्हाला सांगू आम्ही घेतो बरोबर. बरोबर. आता आम्ही मोना आणि मी मस्त आता मूवी बघणार आहे. हा मूवी बघा. काय बाकी आहे? आता आहे ना, तुम्ही एक काम करा. आता गॅस चालू करा. कांदा टाकतो तोपर्यंत. एक चमचा तेल टाका. थोडंसं टाका. आलं ओके. गरम करा.
थोडं म्हणजे 70% टाकायचं त्याला. शेंगदाणे घेतो आपण पहिले. चालेल, चालेल, थोडंसं ब्राऊन कलर झाला काढून घ्यायचं. गॅस कमी आहे ना. हे आपलं खोबरं झालेलं आहे, परतलेलं आहे. आता आपल्याला परत तेल टाकायचं. तेल कशामध्ये? अच्छा, तेल इथे आहे का? एक चमच तेल टाकू. कांदा ठेवला, कांदा परत टाकायला पाहिजे आपण. ए मोनाली, मोनाली बघायली ना भाजी जमती नाही जमती. ए मोने बघ ना भाजी बघ ना एकदा कशी. मला बाकी लोक आलेले आहेत कांदा बिंदा जमतो बघ ना. इन्स्पेक्शन मला करायला. जमते ना भाजी, मग मी तसं सांगू. ए तुझ्या पेक्षा भारी जमती ते सांग. आता ते टेस्ट ज्यावेळेस मी टेस्ट करेल त्यावेळेस मला कळेल ना. तिथं तुझ्या पेक्षा भारीच होणार आहे. टेस्ट करायची काही गरज नाही. तू आता ही तयारी बघून सांगू शकते ना. तयारी पाहिजे कशी जंगी आहे. तयारी तुम्ही सगळं उलट केलं. कांदा सगळ्यात शेवटी करतो. नाही 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 कोण म्हणतो? मग मसाल्यासाठी भाजी आपण आधी ते- करतो ना हे. तुझ्यासारखी नॉर्मल भाजी नाही बनवायची. ती मसाला ढाबा स्टाईल शेवगा मसाला मग बनवायचा. कसं मला विचारताय बरोबर आहे की नाही? डाब्यात- तुमच्या पद्धतीनंच करा ना. ढाब्यात गेल्यावर कशी लागायची शेवगा मसाला आणा. घरी नाही आवडत. ढाब्यात घरी आवडत. तुम्ही कधी करून नाही खाल्लं खाल्लं ना मला. पहिल्यांदा करता आता काय ना तू बापरे. काय तयारी आहे? तयारी म्हणजे काय वरती विषय का अंडर एस्टिमेट करायचं नाही तू पुढे कधी आम्हाला. ह्या लोकांना काहीच काम येत नाही पण दाखवतायत की यांना खूप काम येतात. ते भाजी टेस्ट केलं कळण आता नाही कळणार. उगाच त्यांना एवढं महत्व देत होत राव. भाजी एवढी सोप्या राहते करायच्या. इकडे कॅमेरात हाय कर. इथं हाय का चारवी? नीट, नीट. आता मोठे जज आलेले आहे तुमचं इन्स्पेक्शन करायला. चारू तुला काय भाजी वाटतं कसं कशी? बनवतात जेवण हे दोघं जण? यम्मी बनवलं का? चालू? मी बनेल का जेवण? भाजी यम्मी बनवलं ना? येस Yes. मोठ्यान म्हण. येस ओके झाला आता काही चारवी खाणार ना भाजी काकाने बनवलेली? हा? अशी तडकती फडकती चीज होणारी आहे भाजी म्हणजे. पंजाबी धाब्यावर अशी भाजी राहिली का तशी भाजी करणार आहोत. हा ना, ज्ञानेश्वर स्पेशल भाजी. हा. जसं हॉटेलची विथ असिस्टंट शेफ कुंदन. असिस्टंट शेफ कुंदन पठाडे. काय कट लागणार त्याला? बघा ना तुम्ही कडक कशी लागेल. शीतल अर्धा तास होऊन गेलं ग. आपल्याला 30 मिनिटं ऑलरेडी झाली. प्रिपरेशन मध्ये 30 मिनिटं गेलेली. लसूण टाकलेला आहे आणि डाळ टाकलेली आहे. मिरच्या. मिरच्या पण टाकलेलं आहे. हे मस्त तर आपली भाजीची तयारी जवळपास अर्धीच आलेली आहे. सगळं काही आपण परतून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण भाजी सोबत खाण्यासाठी व्हाईट राईस बनवणार इंद्रायणी. तर आता कुकर घ्यायचं, राईस घ्यायचा. राईस बनवू? हा 4 वाटी तांदूळ लागणार आपल्याला. राईस बनवण्यात आमचे एक्सपर्ट आहेत. ठीक आहे राईस बनवा तुम्ही मग. करू. तुम्ही राईस मी बनवा. नसताना त्यांनी भरपूर राईस बनवून खाल्लेले आहे. अच्छा, घ्या मग राईस तुमची इझी तयारी. आहे खायला. तुम्ही राईसची तयारी करा मग चालू आता. थोडा कचरा वगैरे आपण कांदा वगैरे कापलेला आहे टाकून देऊ. म्हणजे टेन्शन नको मला परत म्हणायला नको जायला आम्ही स्वयंपाक केला आणि सारा काला पसारा इथं लांबून तुला पसारा विचार काही नाही. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मस्त आता हे पा कसं ब्राऊन झालं एकदम. एवढं आहे ना पहिलं छान भाजी. केलंय. तुमच्या भाज्या आहे ना कधी बा ते कांदा आणि ते कच्चच लागत आम्हाला. म्हणजे आम्ही किती चांगलं केलं तुम्ही नावच ठेवताय. अजून घ्या. तुमच्या मागे चांगलं नाही तुमच्या मागे कुत्रं लागले करतो लगेच टाकलं का काढलं. त्याला एक्सपिरियन्स म्हणतात. ते आम्हाला माहिती आहे कोणत्या भाजीला किती कांदा भाजला पाहिजे, कसं भाजला पाहिजे. हा बरं म्हणजे आम्ही येडे. तर आपला कांदा वगैरे परतून झालाय आपण काढून घेऊ मस्त पैकी आता एका ताटामध्ये. गॅस बंद केलेला आपण. राईस धुवून घेऊ.
राईस वगैरे मस्त धुवून घ्या आणि कुकर लावून द्या राईसचं. म्हणजे आपली भाजीसोबत राईस पण तयार होऊन जाईल. म्हणजे आपलं ठेवू घालू पोटभर. तर आपला कांदा वगैरे सगळं प्रॉपर झालंय. मिक्स करून काढायचं. अर्धा तास होऊन गेला, तुम्ही अर्ध्या तासात स्वयंपाक बनवणार होते. काय करायचं राहतं, हे झालं प्रॉपर एकदम मस्त. आधी शिजून घ्यायचं व्यवस्थित, नुसतं मग असं आळा दुखलं नाही. आणि मग ते मिक्सरच्या भांड्यात टाकून मस्त मसाला काढून घ्यायचा. समजलं प्रोसेस राहते तेव्हा मग भाजी चवदार होती. मसाला झालेला आहे आपला काढून इथं मिक्सर. आता राईस पण बनवतो आपण. जिरा राईस बनवतोय साधा बनवतोय? जिरा राईस नका साधाच बनवतो. प्लेन राईस बनव. प्लेन राईस बनव. 2 पाया तेल भरपूर बनवतो. चला आता आपल्याला आहे ना मसाले टाकायचे. जिरा वगैरे सगळं टाकून घ्यायचे. हा पहिला आला जिरा, 1 चम्मच जिरा टाकला. त्याच्यानंतर मोहरी टाकलेली आपण. हळद टाकू. गॅस कमी करायचं आहे. त्यानंतर आपण प्रवीण मसाला टाकू. आपल्याला गडबड होती ना, बघा समजत नाही काय सवय नाही केली. प्रवीण मसाला. राईस लावलंय. 1 eternity later. 2 चम्मच लाल मिरची. त्याच्यात आपण या शेंगा टाकणार आहे परतायला. अहो चाकू काय चम्मच घ्या. मला थांबा भाऊ, गडबड झाली. मसाले गरम जळून टाकायचे माझं, म्हणजे आमचं नाव खराब करा तुम्ही. मग शेंगा वगैरे आपल्या परतायला टाकलेल्या आपण मसाल्यामध्ये. एकदा शेंगा सॉरी परतल्या गेल्या का मग आपण हा मसाला काढलेला आहे मिक्सरमधून तो टाकणार आहे. कांदा वगैरेची ग्रेव्ही आहे. ठीक आहे. खाशाल नाही हजारामध्ये लहान मुलं भूक लागली. मग काय मसाला काम झाला ठेवून देऊ. ठेव. आपल्या भाजीमध्ये शेवट मीठ राहिलेलं आहे. आपण आता मीठ टाकून घेऊ. छोटे 3 चमचे मीठ टाकायचं भाजीला. मस्तपैकी भाजीला उकळी यायचं वेळ आहे फक्त. किती अजून 10 मिनिटं? हा 10 मिनिटात उकळी आली झाली भाजी आपली. मग मस्तपैकी वरून बारीक कोथिंबीर मारायची. झाली आपली भाजी. कोथिंबीर राहिली का? अजून बारीक कापू थोडीशी. कसं कापून. जास्त दिसणार नाही, जशी हाताला लागली नाही पाहिजे. ओके. शेवट फायनली आपली भाजी तयार होणार आहे. फक्त उकळी यायचा टाइम बाकी आहे. बाकी सगळी भाजी व्यवस्थित झालेली आहे. आणि आपण याला आज डिनरमध्ये आपली भाजी देणार आहे. शेवगा मसाला थोडी पातळ केली आहे कारण भातासोबत खायची. ग्रेव्ही लई घट्ट भाजी जात नाही भातासोबत, म्हणून आपण थोडीशी पातळ भाजी केलेली आहे राईस सोबत खायला. हां. तर भाजी वगैरे तयार झालेली आहे. भाजी बघू शकता तुम्ही. आपली भाजी कशी मस्तपैकी शिजलेली आहे. आता उकळती आहे. 2 मिनिटामध्ये आपली भाजी रेडी होणार आहे. फक्त सॉरी पडलं होतं बाबा. तर आता भाजी शेंगा वगैरे मस्तपैकी शिजून रेडी आहे. फक्त थोडीशी उकळी येऊन देणार. भात पण रेडी आहे. त्यांचं बघा आवरला का त्यांना रेडी म्हणा. रेडी राहा, काय करताय बघा बघा. चला बघू बायका लोक काय करताय. हा असं बघू शकतो आपण. आज मजे चालू आहे. दोन्ही मस्त मूवी चालू आहे त्यांची बघायची. झाला तुमचा स्वयंपाक? चारू काय करते? भूक वाव लागली. बेबी चावी. जेवण कुठे आहे? जेवण आम्हाला भूक लागली. हो झालंय झालंय. तेरी दादरी दी झालं का जेवायला? तेरी दादरी दी तेरी दारी राव जेवायला वाढ मैला. डिनरसाठी आम्ही जे काही शेवगा मसाला भाजी बनवण्याचं चॅलेंज घेतलं होतं, तर ती भाजी आम्ही बनवलेली आहे आणि आय होप चांगली भाजी बनलेली आहे. पण आता या दोघींना टेस्ट करून जेन्युइन टेस्ट म्हणजे कशी झाली Feedback. फीडबॅक द्यायचा आहे.
खुन्नस काढायची नाही हा कोणी दोघींनी पण. व्यवस्थित ट्राय करा आणि आम्हाला सांगा भाजी कशी झाली. तर मग जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा आहे तर आम्ही देऊ. हो जेन्युइनच पाहिजे, आम्ही काय बळजबरीने वागायचं तुम्हाला. दोघी पण सांगा. बर मग सांगायचं म्हणून सांगायचं, काहीतरी टेस्ट चांगली असेल तर चांगलीच म्हणून, नसेल तर नाही म्हणा. छान आहे. छान आहे. हो थँक्यू थँक्यू. छान. आमचं जेवण आता झालेलं आहे. जेवण करून आता आम्ही आत्ताच बसलो आहे. जेवण एक नंबर झालं होतं. खरंच खूप छान शेवगा मसाला त्यांनी बनवला होता दोघांनी. आम्हाला भरपूर जेवण आवडलेलं आहे. आता आमचा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो. धन्यवाद आमचा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.